नमस्कार. मालिकेचा आजचा भाग हा खूपच जबरदस्त असा असणार आहे, कारण फायनली रुक्मिणी काकू सिंधूवरती विश्वास ठेवणार आहेत आणि हे सगळं घडणार आहे ते पण मधूमुळे. मधूच्याच तोंडून रुक्मिणी काकूंना सगळ्या गोष्टी कळणार आहेत आणि रुक्मिणी काकूला खात्री पटणार आहे की सिंधू म्हणजे कृष्णा जी सांगते ते सगळं खरं आहे आणि आता सिंधूच्या प्लॅनमध्ये रुक्मिणी काकू सामील होणार आहे. आणि त्याच वेळी मधूला घराबाहेर काढण्याचा सिंधूने एक प्लॅन केलेला आहे आणि सिंधूचा हा जबरदस्त प्लॅन कशा पद्धतीने वर्क होतो हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे रुक्मिणी काकू सिंधूला म्हणत असते की कसं शक्यच नाही, कारण तू अजूनही फसवत आहे. आमच्या सिंधूला मारून तू आमच्या घरात आलेली आहे आणि आणखी खोटं बोलत आहेस, असं रुक्मिणी काकू म्हणत असते आणि सिंधूवरती ती हात उगारते. त्यावेळेस राघव म्हणतो, नाही काकू, ती बोलते ते एकदम खरं आहे, मी तुला सांगतोय ना, ऐकून घे, असं राघव समजत असतो. पण रुक्मिणी काकू म्हणते की कशावरनं मी विश्वास ठेवायचा आहे? आता तुम्ही सगळ्या गोष्टी माझ्यासमोर मांडत आहात, पण मला का विश्वास बसेल या सगळ्या गोष्टींवरती, असं रुक्मिणी काकू म्हणत असते. त्यावेळेस सिंधू म्हणते की काकू, मी जे सगळं काय सांगते ते सगळं खरं आहे. परंतु रुक्मिणीला मात्र अजिबात विश्वास नसतो. त्यावेळेस इकडे राघव म्हणतो की काकू, खरंच आम्ही सगळं खरं बोलतोय. तुला आठवतंय का लग्नाच्या दिवशी पण मधूने काय केलं ते? सिंधूलाच म्हणजे सिंधूचा खून केलाय म्हणून कृष्णालाच अडकवलं या सगळ्यामध्ये, आणि तरीही तू आत्ता विश्वास ठेवत नाही, असं राघव म्हणत असतो. पण सिंधू आणि रुक्मिणी काकूला सिंधू सांगायला सुरुवात करते. काकू, तुम्हाला माहिती आहे का नक्की काय झालं? त्यावेळेस रुक्मिणी म्हणते, बोल, काय झालं आता? तेव्हा सिंधू सांगते की मला मधूचं सगळं कारस्थान कळलं होतं आणि मी ते तुम्हाला सगळ्यांना सांगणार होते, पण मी सावीसाठी गप्प बसले, कारण आपल्या सावीला त्यांनी किडनॅप केलेलं होतं. हे ऐकल्यानंतर रुक्मिणीलाही धक्का बसलेला असतो. रुक्मिणी म्हणते, काय सांगतेस? तेव्हा सिंधू आता सगळं सविस्तर रुक्मिणीला सांगू लागते आणि म्हणू लागते की काकू, मी जे काय बोलत आहे ना ते सगळं खरं आहे, कारण मधुताईंनी पॅरालिसिसचं नाटक केलेलं होतं आणि ते मला कळलेलं होतं, कारण इन्शुरन्सवाली माणसं आलेली होती आणि अशी बोलताना मी त्यांचं बोलणं ऐकलेलं होतं आणि त्यामुळं त्या सर्व गोष्टी माझ्या कानावर पडलेल्या होत्या, त्या मला कळलेल्या होत्या. आणि मग त्यांनी सावीला किडनॅप केलं. मी त्यांना म्हटलं की आता मी सगळ्या घरातल्यांच्या समोर तुमची ही गोष्ट आणणार आहे, कारण तुम्ही घरातील सर्वांना फसवत आहात. ही गोष्ट मधुताईंना काही पटली नाही आणि त्यांना माझा राग आला आणि मग त्यांनी मला बोलायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर त्यांच्याकडून चूक झाली आणि त्यांनी सावीला किडनॅप केलेलं होतं आणि त्यांनी मला दरीत ढकलून दिलं, कारण तुला मी संपवणार आहे, राघव मला हवा आहे, असं म्हणत त्यांनी मला दरीत ढकलून दिलं. आणि त्याचबरोबर त्यानंतर मला गोदामावशीने वाचवलं आणि मग गोदामावशीने माझा सांभाळ केला. त्यानंतर राघव तिथं आले आणि राघव मला म्हणाले की तू माझ्या सिंधूसारखी दिसतेस, तर माझ्या आईसाठी तुला घरी यावं लागेल. तेव्हा मी राघवच्या समोर अट घातली होती, मी तुमच्या आईसाठी मी मदत करायला तयार आहे, पण मलाही काही मदतीची गरज आहे, असं मी त्यांना सांगितलेलं होतं. तेव्हा रुक्मिणी म्हणत असते की मग तेव्हा इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा बोलणं चालू असतं तेव्हा सिंधू रुक्मिणीला सांगत असते की माझ्या मुलीसाठी मला गप्प बसावं लागलं. रुक्मिणी म्हणते, मग इतके दिवस का सांगितलं नाही आहे? तू जर घरातल्या सगळ्यांना सांगितलं असतं तर घरातील सगळ्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला असता, मग का सांगितलं नाही? हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा सिंधू म्हणत असते की काहीही झालं तरी घरातल्या सगळ्यांना कसं सांगणार होते मी, कारण माझ्याकडे तसे पुरावे नव्हते आणि माझ्याकडे पुरावे नव्हते म्हणून हा सगळा गोंधळ झाला. मग जेव्हा आम्ही या घरात आलो तेव्हा आम्ही मधूला सांगितलं की आम्हाला एक मुलगी दत्तक घ्यायची आहे माझ्या गोदामावशीला, आणि आम्ही तिला तसं सांगितल्यामुळं मग ती म्हणाली की ठीक आहे, मी तुम्हाला मुलगी दत्तक मिळवून देईल, पण मुलगी दत्तक घेतल्या इथून तुम्ही निघून जायचं आहे. तेव्हा सिंधू म्हणते की मी तिची अट मान्य केली आणि लग्नाच्या दिवशी पण बघितलं ना तिनं कसा गोंधळ घातला. मग सिंधू सांगत असते की मी आणि गोदामावशी या घरात राहू लागलो, कारण असंही राघव सरांच्या आईला म्हणजे आईंना माझी गरज होती, त्या माझ्याशिवाय राहू शकत नव्हत्या, म्हणून आम्ही या घरात राहायला आलो. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा रुक्मिणी म्हणत असते की पण या सगळ्यावर मी कसा विश्वास ठेवायचा आहे? तेव्हा सिंधू सांगते की मला तिनं मग एक दिवस आपल्या सावीला भेटायला घेऊन गेली. तिथे गेल्यानंतर सावीची अवस्था बघून मला खूप मोठा धक्का बसलेला होता,
कारण सावीच्या बाबतीत खूपच विपरीत घडलेलं होतं आणि तिने मला सांगितलेलं होतं की मी तुझी भेट घडवेल, पण मला माझ्या पार्टनरशी बोलावं लागेल. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. या सगळ्यातून बाहेर पडणं, या सगळ्यावर उपाय शोधणं, ह्या गोष्टी माझ्यासाठी वाटते तेवढ्या सोप्या नव्हत्या. हे सगळं सिंधू सांगत असते. परंतु रुक्मिणीच्या मनात अजूनही शंकावर शंका असतात, कारण एवढं सहजासहजी एखाद्यावर विश्वास ठेवणं खूप अवघड जात असतं. आणि ही तर हे सगळं मधूच्या विरोधात बोलत असते. रुक्मिणीला थोडंसं डाऊटफुल वाटत असतं, कारण मधू चांगली आहे असाच रुक्मिणीचा समज असतो. तेव्हा सिंधू जीव तोडून सांगत असते. तेव्हा राघव पण म्हणत असतो की काकू, हे सगळं मलाही आत्ताच कळलेलं आहे, मलाही आधी माहिती नव्हतं, पण मला माझं मन सांगायचं की ही आपली सिंधूच आहे. त्यानंतर सिंधू सांगू लागते की मी सावीला भेटले आणि त्यानंतर मला आणखी काही गोष्टींचा उलगडा होत गेला. मी आणि पिंकी आम्ही दोघींनी, कारण आम्हाला कळलेलं होतं शकुंतला पार्टनर आहे म्हणून आम्ही तिच्या घरी धाड टाकली, इन्कम टॅक्स ऑफिसर बनवून धाड टाकली. आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला समजलं की आपला अंकुर पण जिवंत आहे आणि तो आपल्याच घरात आहे. मग आपल्या घरात अंकुर आहे ही गोष्ट मधूला माहिती होती, पण मधूने आपल्याला काही सांगितली नाही. आणि त्यामुळं आपण सगळेजण अंकुरसाठी एवढे रडायचो, एवढा त्रास करून घ्यायचो, पण मधूने कधीच आपल्याला ही गोष्ट सांगितली नाही. हे सगळं सिंधू रुक्मिणीला सांगत असते. परंतु जेव्हा आम्ही सावीला भेटायला गेलेलो होतो, मी सावीला भेटायला गेले होते, तेव्हा मला तिची पार्टनर कोण आहे ते कळलं, कारण त्या हातामध्ये असलेल्या बांगड्या. कारण तिथे अंधारात तर मला सुरुवातीला समजलं नव्हतं की नक्की हिची पार्टनर कोण आहे, पण नंतर माझ्या त्या गोष्टी सगळ्या लक्षात आल्या आणि मला कळलं की पार्टनर कोण आहे ते. हे सगळं सिंधू सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मग तिथेच आम्हाला अंकुरविषयी कळलं. अंकुरविषयी कळल्यावर माझ्या जीवात जीव आला. अंकुर माझं लेकरू आहे, माझं बाळ माझ्यापासून दूर गेलं, ॲक्सिडेंटमध्ये माझ्यामुळं त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला. ही गोष्ट काही केल्या मला सहनच होत नव्हती. आणि फायनली मला कळलं की आपला अंकुर जिवंत आहे आणि त्यामुळं माझा जीव भांड्यात पडला. पण आता सावीचा शोध घेणं गरजेचं होतं, कारण अजूनही सावी आपल्या ताब्यात आलेली नव्हती. आणि ज्या अवस्थेत मी सावीला पाहिलेलं होतं त्या अवस्थेत तर सावी खूपच क्रिटिकल कंडिशनला होती. तिला त्या कंडिशनमधून शोधणं, बाहेर काढणं या गोष्टी खूप अवघड होत्या. परंतु मला काही करून आपल्या सावीपर्यंत पोहोचायचं होतं. हे सगळं सिंधू मनापासून सांगत असते. आणि हे सगळं ऐकल्यामुळं इकडे रुक्मिणी म्हणत असते, पण मी या सगळ्या गोष्टींवर कसा विश्वास ठेवू? सिंधू म्हणत असते की मी जे खरं आहे ते सांगते काकू. मग रुक्मिणी म्हणते, काहीही झालं तरी या बाबतीत मला राणीशी बोलावंच लागेल. असं म्हणत रुक्मिणी काकू ही राणीला म्हणजे मधूला भेटण्यासाठी मधूच्या रूममध्ये जायला निघते. सिंधू आणि राघवला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सिंधू आणि राघव दोघंही आता खूप घाबरलेले असतात. रुक्मिणी काकूला इथे पाया पडून सिंधू म्हणत असते की काकू, मी सगळं खरं सांगते, माझ्या लेकरांसाठी सगळं मी केलेलं आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणत असते, नाही, काही झालं तरी मला एकदा मधूशी बोलावंच लागेल. आणि रुक्मिणी काकूचा निर्णय फायनल असतो, कारण लगेचच सिंधूवरती विश्वास ठेवणं पण रुक्मिणी काकूला अवघड जात असतं. कारण ही पण फ्रॉड असेल तर, कारण ही कोण आहे आपल्याला माहितीच नाही आहे, आपली सिंधू कशी आहे हे चांगलंच तिला माहिती आहे, असं रुक्मिणीचं म्हणणं असतं. आणि रुक्मिणी हे सगळं बोलत असते. सिंधू म्हणत असते की काकू, काही करून मी तुम्हाला काय सांगते ते प्लीज ऐका, असं सिंधू बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सिंधू आणि रुक्मिणी या दोघीजणी एकत्र आलेले असतात आणि या दोघीजणी मिळून आता मधूची पूर्णच वाट लावणार असतात. तर तरीही इकडे रुक्मिणी काकूला असं वाटत असतं की काही करून मला एकदा मधूशी बोललंच पाहिजे. असं म्हणत रुक्मिणी काकू ही मधूशी बोलण्यासाठी जाते. आणि मधूच्या रूमच्या बाहेर गेल्यानंतर रुक्मिणी काकूला खूप मोठा धक्का बसतो, कारण तिथे गेल्यानंतर रुक्मिणी काकूला कानावर जे शब्द पडत असतात, कारण मधूने खूपच मोठा डाव रचलेला असतो. मधूने एका मोठ्या पेपरवरती, एका शीटवरती मधूने सगळे सिंधूचे फोटो लावलेले असतात आणि सगळे सिंधूचे फोटो तिने अशा पद्धतीने लावलेले असतात की काहीही झालं तरी त्या फोटोंवरती तिने चाकूने वार करत असते. त्याच्यावरती सिंधूचे चेहरे लावलेले असतात कट करून. आणि मग सिंधू
त्या सिंधूच्या फोटोंवरती मधू वार करत असते आणि म्हणत असते, किती वेळा तुला मी माझ्या आणि राघवच्या आयुष्यातून बाजूला केलेलं आहे, पण प्रत्येक वेळेस तू आलेली आहे आणि हे सगळं तू माझ्या राघवसाठी तू करत आहेस. माझा राघव हा फक्त माझा आहे आणि त्याला मी कधीही तुझा होऊ देणार नाही. कसं आहे, एवढं सगळं करण्यासाठी मी पॅरालिसिसचं नाटक केलं. माझा राया गेल्यानंतर मी सगळं केलं. मी तुमच्या त्या राघवच्या बाळाची सरोगसी मदर झाले, पण तरीही काही उपयोग झाला नाही. शेवटी राघव हा तुझाच राहिलेला होता. राघव हा तुझाच होता आणि राघव काही माझ्याकडे येत नव्हता. ही गोष्ट माझ्या लक्षात आली. मग मी त्यानंतर तुला गायब केलं. तू कायमची घरातून गेली. मग मी राघवशी लग्न केलं, पण तरीही राघव मात्र तुझाच होता. तो माझा कधीच होऊ शकला नाही, कारण त्याने फक्त मैत्रीण म्हणून माझं नातं स्वीकारलेलं होतं. परंतु राघवने माझा कधीच स्वीकार केला नव्हता. मला बायको म्हणून कधीही स्वीकारलं नव्हतं. कारण काहीही झालं, त्यानंतर मी पॅरालिसिसचं नाटक केलं, पण तरीही ते सत्य तुला कळलं आणि तू मला धमकावलंस की हे सगळं घरातल्यांना सांगणार आहे. मग तुझ्या आणि माझ्या झटापटीमध्ये तुला मी दरीतून खाली ढकललं आणि तुझ्या सावीला किडनॅप केलं. पण तुझी सावी अजूनही जिवंत आहे. त्यानंतर तू पुन्हा आली, पुन्हा राघवच्या आयुष्यात आली. राघवने पुन्हा तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण मी काही तुमचं लग्न थांबवू शकले नाही. कारण काही झालं तरी मी सावीला तुझ्या ताब्यात द्यायचं ठरलेलं होतं आणि तू सोडून जाणार होतीस, पण तू गेली नाहीस. कारण त्या क्षणी मग मी माझा प्लॅन चेंज केला आणि तूच सिंधूला मारलेला आहे असं सगळ्यांना दाखवलं आणि तुला सगळ्या घरातल्यांच्या नजरेतून मी उतरवलं आणि त्याचबरोबर सिंधूचं श्राद्धही घातलं. पण अजून काहीही झालं तरी अजूनही राघव माझा झालेला नाही. राघवने तुझ्याशी लग्न केलेलं आहे. राघवने तुझ्याशी लग्न करून अजूनही तो तुझ्यासोबत राहत आहे. काही झालं तरी राघवला माहिती नाही आहे, कारण तू कोण आहेस, पण मला माहिती आहे आणि मी तुला कधीच जिंकू देणार नाही. हे सगळं बोलणं रुक्मिणीच्या कानावरती पडत असतं. रुक्मिणी हे सगळं बोलणं ऐकत असते आणि तिला हा सगळ्या गोष्टींचा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तिला कळत नसतं की या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत. रुक्मिणी मात्र हे सगळं बोलणं ऐकत असते आणि रुक्मिणी मधूचं सगळं बोलणं ऐकत असताना मधू इकडे बोलत असते की आता मी तुला संपवणार. आता काही झालं तरी मी तुला संपवणार आहे, कारण राघव आता माझ्या प्रेमात पडलेला आहे आणि राघव फक्त माझा आहे. काही झालं तरी राघवला आता मी तुझ्या ताब्यात येऊ देणार नाही. हे सगळं बोलणं रुक्मिणीच्या कानावर पडत असतं. रुक्मिणी दरवाजा ढकलणार असते, पण तरीही रुक्मिणी थांबते आणि मधू म्हणते की आता पुढचा डाव मला आखायचा आहे, तो म्हणजे सावी. या घरातील तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही, पण सावी. जर सावी शुद्धीवर आली आणि तिनं शुद्धीवर आल्या तिनं बोलायला लागल्या जर माझं नाव सांगितलं तर मात्र मी मेले, मी संपले. त्यामुळं मला आता सावीचा काटा काढावा लागणार आहे, मला सावीला संपवावं लागणार आहे. हे शब्द जेव्हा रुक्मिणीच्या कानावरती पडतात तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते. कारण एवढ्या नीच प्रवृत्तीची ही बाई कशी असेल हा प्रश्न रुक्मिणीला पडलेला असतो. रुक्मिणी मात्र खूपच हादरलेली असते. रुक्मिणी म्हणते की काय आहे हे सगळं? मी ज्या मधूला पाहत होते ती मधू काय होती आणि ही कोण आहे हा प्रश्न रुक्मिणीला पडलेला असतो. परंतु मधू मात्र तिचं कारस्थान काही केलं थांबवत नसते. तिच्या मनातला वाईट हेतू, तिची जी राक्षसी वृत्ती आहे ती जागी झालेली असते आणि त्याचवेळी रुक्मिणी मात्र तोंडावरती हात लावते. अक्षरशः रुक्मिणीला कळायचं बंद झालेलं असतं की ही इतक्या खालच्या थराला कशी काय जाऊ शकली हा प्रश्न रुक्मिणीला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर रुक्मिणी विचार करायला लागते की हे कसं शक्य आहे आणि ते त्याच पेपरला मधूने आग लावलेली असते आणि मधूने तो पेपर जाळायला सुरुवात केलेली असते आणि त्याचवेळी तिथे लगेचच रुक्मिणी दरवाजा ढकलून आत येते आणि राणी असा आवाज देते. तेव्हा मात्र मधूला धक्का बसतो, कारण मधूला असं वाटतच नसतं की तिच्या रूममध्ये कोणतरी येईल. पण अचानक रुक्मिणी आल्यामुळं मधू खूपच मोठ्या बुचकळ्यात पडलेली असते आणि मग मधू तो पेपर त्या डस्टबिनमध्ये टाकते. रुक्मिणी म्हणते, राणी काय करतेस तू? हे कळते का तुला? अपघात होऊ शकतो याच्यामुळं. तेव्हा मधू म्हणते की सॉरी काकू, ते ना कचरा जाळत होते आणि तिने चाकू तिच्या मागे लपवलेला असतो. कारण अचानक रुक्मिणी आल्यामुळं तिला काही कळलेलं नसतं की कशा पद्धतीने सिच्युएशन हँडल करायचे आहे. आणि मधूला मात्र इकडे रुक्मिणीने रंगेहात पकडलेलं असतं. पण रुक्मिणी म्हणत असते की मधू काय चाललंय हे तुझं? राणी काय चाललंय हे तुझं? तेवढ्यात राघव आणि सिंधू तिथे येतात.
राघव आणि सिंधू तिथं आलेले पाहून रुक्मिणीलाही धक्का बसतो, कारण त्यांना असं वाटलेलं नसतं की राघव आणि सिंधू तिथे येतील. सिंधू तिथे येतात आणि मग रुक्मिणी राघवला म्हणत असते की राघव, तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस? मला ना तुमच्या दोघांकडून अशी अपेक्षा नव्हती. त्यावेळेस राघव म्हणतो, काकू प्लीज समजून घे ना. तेव्हा सिंधू म्हणत असते, बघितलं ना काकू, मी तुम्हाला तेच सांगत आहे. रुक्मिणी म्हणत असते की काय, तू मला काकू बोलायचं नाही, तुझा काय संबंध आहे, जाताच्या इथून निघ. म्हणजे अगदी नेहमी कशी सिंधूवरती रुक्मिणी रागवत असते, अगदी तसंच राघवनं रुक्मिणीने पुन्हा सुरू केलेलं असतं. म्हणजे हे नाटक कंटिन्यू करायचं आहे हे रुक्मिणीच्याही लक्षात आलेलं असतं. आणि मग ती इकडे सिंधूला म्हणत असते की निघ आत्ताच्या आत्ता, मी बोलते नाही ते, आणि सिंधूला गप्प करत असते. परंतु सिंधू मात्र बोलतच असते, कारण ती कृष्ण असते आणि त्या दोघीजणी तिथून निघून जातात. तू राणीशी लग्न करतोय ही गोष्ट मला काही पटत नाही, असं रुक्मिणीने स्पष्टपणे राघवला सांगितलेलं असतं. आणि सांगितलेलं असतं की मला हे लग्न मान्य नाही. आता इकडे मधू मात्र खूप टेन्शनमध्ये येते. मधू म्हणू लागते की कसं शक्य आहे, काकू आपल्या लग्नाला नकार कशा देऊ शकतात, हे मला कळतच नाही आहे, असं मधू राघवला बोलत असते. तेव्हा मात्र राघव म्हणतो की तू नको काळजी करू, मी काकूला समजवेल, मी तिच्याशी बोलेल. मधू म्हणते, खरंच तू बोलशील? तेव्हा राघव म्हणतो, हो मी बोलतो तिच्याशी, तू काकूशी उद्या बोल, तू आत्ता बोलू नकोस, कारण आत्ता काकूचा मूड ठीक नाही. सकाळी उठल्यानंतर काकूचा मूड फ्रेश असतो, त्यानंतर तू काकूशी बोल, असं राघव इकडे मधूला सांगत असतो. आणि मधूला म्हणतो की तू काळजी करू नको, मी बोलून घेईल काकूशी, तू निवांत राहा, असं तो सांगत आहे. मधू मात्र टेन्शनमध्ये आहे. मधूचं असं म्हणणं आहे, काकू माझ्याशी अशा कधीच वागलेल्या नव्हत्या, पण आज माझ्याशी काकू असं का वागत आहेत, हा प्रश्न तिला पडलेला आहे. आणि त्याचबरोबर तिने राघवला मिठी मारते आणि म्हणू लागते की राघव, काहीही झालं तरी सगळं आता आपल्या मनासारखं झालं पाहिजे, आपलं लग्न झालं पाहिजे राघव, असं ती बोलत असते. त्यानंतर इकडे रुक्मिणी सिंधूकडे येते आणि सिंधूला म्हणजे मधूला असं कृष्णाला म्हणते की तू खरंच आमची सिंधू आहे? तेव्हा इकडे सिंधू सांगते की हो काकू, मी खरंच तुमची सिंधू आहे. आणि आता इकडे रुक्मिणीला सगळं पटलेलं असतं आणि इकडे सिंधू आणि राघवने ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्याच गोष्टी मधूच्या रूमच्या बाहेर हिला ऐकायला मिळालेल्या असतात. आणि हे सगळं अगदी धुतल्या तांदळासारखं समोर असतं, हे रुक्मिणीच्या लक्षात येतं. मग रुक्मिणी विचार करू लागते, काही झालं तरी सिंधूने माझ्यापासून काहीही लपवलेलं नाही, तिने मला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, मग हे असं का, मधू अशा पद्धतीनं का वागलेली आहे, हा प्रश्न पडतो. आणि रुक्मिणी म्हणते, विनायका, असं म्हणत तिने सिंधूला मिठी मारते. तू खरंच माझी सिंधू आहेस असं म्हणत मिठी मारू लागते. तोपर्यंत राघवही तिथे आलेला असतो. सिंधू म्हणते की शेवटी एका आईला समजून घेतलेलं आहे, तुम्हाला माझ्या सगळ्या गोष्टी पटलेल्या आहेत. खरंच मला ना आज खूप भारी वाटत आहे, आज फायनली माझं कुटुंब माझ्या जवळ आहे या गोष्टीची जाणीव मला होत आहे, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा रुक्मिणी म्हणते की हो खरंच. आणि राघव तिथं आलेला असतो. आणि मग सिंधू म्हणते, मला असं वाटतंय की सगळ्यात जास्त तुम्हीच मला मिस केलेलं आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा रुक्मिणी म्हणते, हो ना, कारण इथे उठाठेव करायला कोणी नव्हतं, उपद्व्याप करायला कोणी नव्हतं, हे सगळं तूच तर करू शकते ना. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा सिंधू रुक्मिणीकडे पाहत असते. तेव्हा रुक्मिणी म्हणते की आता मी तयार आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करायला, नक्की काय करायचं आहे ते मला सांग, असं बोललं जात असतं. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की रुक्मिणी म्हणते, आता पुढचा प्लॅन काय आहे ते सांग, मी तुमच्या प्लॅनमध्ये सामील आहे. तेव्हा इकडे सिंधू सांगते की आता ह्या नाटकाचा शेवटचा अंक आपल्याला सुरू करायचा आहे. या नाटकाचा शेवटचा अंक नक्की कशा पद्धतीनं सुरू करायचा आहे हे सगळं चालू असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सिंधू अगदी सगळा परफेक्ट प्लॅन रुक्मिणीला सांगत असते आणि म्हणत असते की हे सगळं या पद्धतीनं करायचं आहे, हे सगळं बोलत असते. आणि त्यानंतर मात्र सगळ्यांनाच तिथे रुक्मिणीला आणि राघवलाही धक्का बसतो आणि सिंधू म्हणते की हे सगळं अशाच पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. इकडे सिंधू आणि रुक्मिणी यांनी जबरदस्त असा प्लॅन केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता वाट लावायची ठरवलेली आहे, ती म्हणजे मधूची. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मधू ही चिखलात पडलेली आहे आणि सगळ्या तोंडाला चिखल फासून ती आलेली आहे. आणि जेव्हा मधू अशा कंडिशनमध्ये आलेली असते तेव्हा तिथे सगळेजण घरातले असतात आणि ते सगळेजण पाहत असतात की हे सगळं काय झालेलं आहे, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि तिला म्हणतात की काय हे
आणि असा तोंडाला चिकन लावून का आली आहे असं ऋतुजा तिला विचारू लागते. तेव्हा मधू म्हणते की ते ना मला जायचं आहे, आंघोळ करायचे, मी पडले ना तिथं चिखल लागलं आहे माझ्या तोंडाला, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र सिंधू तिथे येते आणि म्हणते जा जा तुझ्या घरी जायचं आणि तिकडे जाऊन आंघोळ करायची, इथे नाही यायचं आंघोळीला, लक्षात असू दे, असं म्हणत सिंधू तिला जायला सांगते. त्याच वेळी राजश्री तिथे येते आणि म्हणते तू कोण आहेस गं तिला या घराच्या बाहेर काढणारी. तेव्हा रुक्मिणी तिथे येते आणि म्हणते की कसं आहे तिनं नाही काढू शकत पण मी काढू शकते ना. आणि रुक्मिणी म्हणते की आत्ताच्या आत्ता निघायचं. आणि तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.